मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलोय। यामध्ये आज जाणून घेऊयात वडाळा क्षेत्राबाबत। मुंबईतल्या समस्त राम भक्तांसाठी अतिशय श्रद्धेचं आणि आस्थेचं असणारं ठिकाण म्हणजे वडाळ्यातलं हे राम मंदिर। हे राम मंदिर जुनं आणि प्राचीन आहे, म्हणूनच हे वडाळ्याची ओळख बनलेलं आहे। जेव्हा अयोध्येत राम मंदिराचा मोठा सोहळा झाला तेव्हा या वडाळ्यात सुद्धा अतिशय नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली होती। जसं हे जुनं आणि प्राचीन राम मंदिर या वडाळ्याची ओळख आहे, अगदी तशीच इथल्या जमिनीचे गगनाला भिडलेले भाव, रस्त्यातून गेलेला मोनोचा पूल आणि या मंदिरा इतक्या जुन्या असणाऱ्या जरा जीर्ण झालेल्या पागडी व्यवस्थेतल्या इमारती ही सुद्धा या वडाळ्याची ओळख बनली आहे। खरं माझ्या मागच्या मंदिरातला हा राम गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेला पावत आलाय, म्हणूनच वडाळा मतदारसंघ हा एकेकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला होता। मात्र गेल्या काही वर्षांपासून हाच वडाळा अगदी अलगदपणे भाजपच्या पारड्यात जाऊन बसलाय। यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये माझ्या मागच्या राम मंदिरातला हा राम नेमका कुणाला पावतोय, बघूयात वडाळ्यातली ही मुंबई कुणाची आहे। मला सांगा, कोणाची हवा आहे तुमच्याकडे वडाळ्यात? वड्यात अमय साहेब घोले। म्हणजे शिंदेचे? हो, शिंदे हो। दोन ठाकरे भाऊ एकत्र आले, आवडलंय? एकदम चांगला आहे महाराष्ट्रासाठी। आणि वडाळ्यामध्ये काय चित्र वाटतं? कोण? शिवसेना जे बाळासाहेब ठाकरेजी, ओरिजिनल बाळासाहेब। शेवटी लोकांचं सत्य आहे, लोकांनी मतं कोणाला द्यायची त्यांनी समजायचं मराठा म्हणून। दोन भावांना काय सांगाल, राज आणि उद्धवला? येईलच, सरकार येणारच कोणत्याही परिस्थितीत। महापालिकेवर कोण पाहिजे तुम्हाला? शिंदे पाहिजे, ठाकरे पाहिजे की भाजप पाहिजे? ठाकरे ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू? दोन्ही पण ठाकरे बंधू। काय सांगाल सरकारला? लाडकी बहीणच्या पैशात काय भागतंय का? नाही भागत तर नाही, पण आता काय बोलणार, आम्ही तर बोलू शकत नाही। मराठी बहुल आणि एकेकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला असणारा वडाळा आता हळूहळू भाजप आणि शिंदेंचा बालेकिल्ला होत चाललेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा या ठिकाणी भाजप आणि शिंदेंचाच वरचष्मा राहिला। इथून निवडून आलेल्या कालिदास कोळंबकर या आमदारांच्या नावे तर एक वेगळाच विक्रम आहे। आधी शिवसेना, मग काँग्रेस, मग भाजप अशी पक्षांतर करत कालिदास कोळंबकर हे सलग 9व्यांदा इथे आमदार म्हणून निवडून आले। असं असलं तरी सुद्धा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मात्र कदाचित इथलं चित्र वेगळं सुद्धा असू शकतं। 2017 साली निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावावरती, त्यांच्या पक्षांवरती एक वार नजर टाकली तर लक्षात येईल की 2017 साली प्रभाग क्रमांक 177 मधून नेहल शहा या भाजपच्या माजी नगरसेविका राहिल्यात। प्रभाग क्रमांक 178 मधून अमेय घोले हे निवडून आले ठाकरेंच्या तिकिटावर, त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाणं पसंत केलं। प्रभाग क्रमांक 179 मधून नियाज वनू हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। प्रभाग क्रमांक 181 मधून पुष्पा कोळी या ठाकरेंच्या तिकिटावर निवडून आला आणि त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 200 मधून उर्मिला पांचाळ या उभाटाच्या असलेल्या आणि उभाटातच राहिलेल्या सध्या एकमेव नगरसेविका आहेत। प्रभाग क्रमांक 201 मधून सुप्रिया मोरे या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर राहिलेल्या आणि या विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या श्रद्धा जाधव या उबाठाच्या माजी नगरसेविका आहेत। वडाळा हा भाग कष्टकऱ्यांचा आहे। प्रामुख्याने इथली दलित मतं ही कायमच निर्णायक ठरत आलेली आहे। वडाळ्यातल्या धार्मिक आणि भाषिक टक्केवारीकडे एक वार नजर टाकली तर लक्षात येईल की इथली मराठी मतं ही साधारणतः 50% आहेत, यातली दलित मतं ही 15% आहेत। उत्तर भारतीय हिंदी भाषिक मतं ही 20% आहेत। गुजराती आणि दक्षिण भारतीय भाषिक मतं ही 10% आहेत, तर मुस्लिम आणि पारसी मतं ही 5% आहेत। मी मुंबई कुणाची असं विचारतोय सगळ्यांना, तर तुमचा वडाळा विधानसभा मतदारसंघ तर तुमचा झालाय, मात्र आता महापालिकेत हा वडाळा कोणाच्या बाजूने उभा राहणार? बघा, महानगरपालिकेमध्ये वडाळा विधानसभा
हे आमच्या BJP पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या पाठी उभी राहणार. जे BJP पक्षाचं आज हे नायगाव मतदारसंघामध्ये जी ताकद आहे आणि शिंदे गटाचा पाठिंबा आहे, RPIचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे इथे कोणी काही प्रयत्न केला तरी त्यांना यश येऊ शकत नाही, एवढं नक्की. वडाळा नायगाव परिसरात तुम्हाला या अशा जराजीर्ण झालेल्या, मोडकळीला आलेल्या अनेक इमारती बघायला मिळतील. खरं तर पागडी सिस्टीम हा शब्द सर्वाधिक तुम्हाला ऐकायला मिळतो तो या क्षेत्रात. मुंबईमधल्या ब्रिटिश काळातल्या जराजीर्ण इमारती आणि तिथले राहणारे तितके जुने आणि जाणते रहिवासी, असेच काही जुने जाणते मतदार सध्या आपल्यासोबत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. मामा, मला सांगा की वय काय तुमचं आणि किती वर्ष झाले तुम्ही या भागात राहताय? 80 वर्ष माझं वय आहे आता. ठाकरे बंधूंना यश मिळेल, राज उद्धव दोघांना मिळून वाटतंय? हा मोठा प्रश्न आहे हो. पण काय तसं कोणत्याही तऱ्हेचं इथे हे नाही आहे, वातावरण नाही आहे. मुंबई ही सर्वांना सामावून घेणारी आहे. मुंबई जशी श्रीमंतांची, मध्यमवर्गीयांची, गरिबांची आहे, तशीच ती कनिष्ठ मध्यमवर्गीयांची सुद्धा आहे. आणि हाच कनिष्ठ मराठी मध्यमवर्ग राहतो तो वडाळ्यामध्ये. अगदी हातावर पोट असणारा हा कनिष्ठ मराठी मध्यमवर्ग आहे. इथला उद्ध्वस्त झालेला गिरणी कामगार आहे. इथल्या जमिनींचे भाव जेव्हा गगनाला भिडले तेव्हा इथला कनिष्ठ मराठी मध्यमवर्ग हा काही अंशी का होईना पण बाहेर फेकला गेला. या कनिष्ठ मराठी मध्यमवर्गासाठी, इथल्या गिरणी कामगारासाठी, वर्षानुवर्ष पागडी व्यवस्थेत राहणाऱ्या इथल्या भाडेकरूंसाठी पुढच्या काळात काय केलं जातंय याची वाट वडाळा पाहतोय. कॅमेरामन श्रीनिवाससह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.